आज भारतीय स्टॉक मार्केटमध्ये डिफेन्स, ऑइल, एनर्जी यांचे क्वार्टर फोर रिझल्ट, त्याचबरोबर इन्शुरन्स आणि IPO मार्केटमधून मोठे अपडेट समोर आले आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न येतो की इंडियामधील पुढचा मोठा वेल्थ क्रिएशन सेक्टर कोणता असणार? तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चला तर सुरुवात करूया डिफेन्स सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे बेल ने क्वार्टर फोर फायनान्शियल सर्व्हिसमध्ये स्टेबल आणि मजबूत निकाल जाहीर केले आहे. कंपनीचा प्रॉफिट 5% वाढून 2,226 कोटीवर पोहोचला आहे. त्याचबरोबर कंपनीने 55 पैसे प्रति शेअर डिव्हिडंड देखील जाहीर केला आहे. तसेच इंडियामध्ये मेक इन इंडिया डिफेन्स इनिशिएटिव्ह वेगाने वाढत असल्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड फ्युचर ग्रोथ स्टोरीमध्ये महत्त्वाचा प्लेअर मानला जातो. आता ऑइल सेक्टरमधील मोठी बातमीकडे वळूया. सर्वात आधी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे BPCL बद्दल बोलूया. कंपनीचा प्रॉफिट 28% वाढून 5,625 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये 6%ची ग्रोथ दिसली आहे. तसेच स्ट्रॉंग रिफायनिंग मार्जिन आणि फ्यूल डिमांडमुळे BPCLला मोठा फायदा होत आहे. पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन फ्यूल कन्झम्पशन मजबूत राहिल्यामुळे अर्निंगमध्येही सुधारणा दिसली आहे. आता ऑइल सेक्टरमधील सर्वात मोठ्या अपडेटपैकी एकाकडे वळूया. ती म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजे IOC ने जबरदस्त निकाल जाहीर केले आहे. कंपनीचा प्रॉफिट तब्बल 78% वाढून 14,458 कोटीवर पोहोचला आहे. रेव्हेन्यूमध्ये 60%ची ग्रोथ दिसली आहे. तसेच ॲनालिस्टच्या मते स्टेबल क्रूड ऑइल प्राईस मुळे PSU ऑइल कंपनीजला फायदा होत आहे. IOC ग्रीन हायड्रोजन, रिन्युएबल एनर्जी आणि EV इकोसिस्टमवर देखील मोठा फोकस करत आहे. आता एनर्जी सेक्टरमधील स्ट्रॅटेजिक मोठी बातमीकडे वळूया. JSW एनर्जीने 3,150 कोटीचा JSW स्टील स्टेक सेल केला आहे. जेफ्रीजच्या मते हा मूव्ह कंपनीचा डेप्ट कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच स्टेक सेलमधून मिळालेला पैसा रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट आणि फ्युचर एक्सपान्शनसाठी वापरला जाऊ शकतो. आता इन्शुरन्स सेक्टरमधील मोठ्या सरप्राईजकडे वळूया. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे LICला एकास एक बोनस इश्यूसाठी शेअरहोल्डरची मंजुरी मिळाली आहे. याचा अर्थ जर एखाद्या इन्व्हेस्टरकडे एक LICचे शेअर्स असतील तर त्याला ॲडिशनल एक बोनस शेअर मिळणार आहे. बोनस इश्यूजमुळे रिटेल इन्व्हेस्टरमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. LIC अजून इंडियामध्ये सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीपैकी एक मानली जाते. आता IPO मार्केटमधील मोठ्या बातमीकडे वळूया. मुथूट फिनकॉर्प आता 4,000 कोटीचा IPO आणण्याच्या तयारीत आहे. गोल्ड लोन सेक्टरमधील हा मोठा IPO मार्केटमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. हाय गोल्ड प्राईस आणि रुरल क्रेडिट डिमांडमुळे गोल्ड फायनान्स बिझनेस वेगाने वाढत दिसत आहे. ॲनालिस्टच्या मते इंडियामध्ये सिक्युअर लेंडिंग कॅटेगरीमध्ये गोल्ड लोन हा फास्ट ग्रोईंग सेगमेंट राहू शकतो. डिजिटल लेंडिंग आणि ब्रांच एक्सपान्शनवर कंपनी मोठा फोकस करत आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे अपडेट. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या मते उद्या कोणता स्टॉक वर जाईल हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा डेली मार्केट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.